आता विलिनीकरणावर चर्चा नाही, राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील हे बोलले। संपादक वृषाली कदम यांच्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरं दिली। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात माजी सहकार मंत्री आणि माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संपादक वृषाली कदम यांच्या प्रश्नांवर गौप्यस्फोट केलेले। अजित पवार असताना विलिनीकरणासंदर्भात एकूण 9 बैठका झाल्या, त्यात 4 बैठकांना मी उपस्थित होतो, मात्र आता हा विषय कायमचा थांबलाय असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। संपादक वृषाली कदम यांच्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरं दिली आहेत। तुमचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष यांचं ह्या संदर्भात चर्चा सुरू होती, विलिनीकरण होणार होतं, खरंच होणार होतं का, काय नेमकं होतं आणि का ते आता सध्या रखडले? आता विलिनीकरणाची चर्चा खूप वेळा झाली, आता त्याच्यावर काय अधिक भाष्य करावं असं मला वाटत नाही। परंतु अजितदादा असताना 9 बैठका झाल्या जयंत पाटलांच्या बरोबर आणि त्यातल्या 4 बैठकीला मी स्वतः हजर होतो। बरं। आणि ही गोष्ट खरी आहे की अजितदादाची मनापासूनची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आता आणि हा वादविवाद सगळा संपवू आपण आणि अजून चांगली ताकद जर आपली वाढली तर अजून आपण चांगलं काम लोकांसाठी करू शकतो। पण दुर्दैवानं चर्चा पण झाली, त्या सगळ्या वृत्तपत्रात बातम्या आल्या, पण मी त्याचा एक विटनेस आहे की हे सगळं डिस्कशन झालं होतं आणि मग जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले मेळावे घ्यायचे आणि एकत्रित मर्ज करायचं आणि एकत्रित येऊन हा पक्ष पुढं काम करायचं अशी चर्चा झाली होती। पण दुर्दैवानं 28 तारखेला दादांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर मग सगळी सिच्युएशन बदलत गेली। त्यामुळे आता मला असं वाटतं की विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये आता दोन्ही बाजूकडून सांगण्यात आलेलं आहे की तो काही विषय चर्चेचा राहिलेला नाही। आता हे खाली लोक बोलत राहतात दोन्ही बाजूनी, काय लोकांना वाटतं विलिनीकरण झालं पाहिजे, काय लोकांना वाटतं विलिनीकरण झालं तर आमच्या अस्तित्वाचं काय होईल, हा पण प्रश्न असतो। त्यामुळे ते आता त्याला आपापल्या सोयीने जो तो त्याचा अर्थ काढतो, पण आता त्याबद्दलची स्पष्टता झालेली दिसते आता।